बोला मॅडम. येस काय? म्हणजे मी जेव्हापासून तुमचे क्लासेस चालू केले ना तेव्हापासून सरेंडर होणं हे मला खूप कठीण जात होतं. आता ते कुठे माझ्या जरा काय म्हणतात पेशींमध्ये जरा ते हे व्हायला लागलंय की उतरत सरेंडर आहे. होणार म्हणजे हा की मी प्रत्येक वेळेला विचार करायची नाही मी आता सरेंडर करते पण ते नाही जमतच नव्हतं. पण आत्ता म्हणजे मला आत्ता कळालेलं की नाही म्हणजे सरेंडर असं नुसतं बोलायचं आणि मग विचार पुन्हा चालू व्हायचे. आता तसं हम्म. नाही आता ते उतरायला लागले म्हणजे आता सरेंडर होण्याची जी क्रिया आहे ना ती आत्ता माझ्याकडे सुरू झालेली आहे. आणि एक वा. गोष्ट तुम्ही एक दाखवून दिली की देवाने जे काही दिलंय ना हे तुमच्याकडेच दिलेलं आहे. आणि तुम्ही ते कसं वापरायचं त्याचा उपयोग कसा करायचा ना हे तुम्ही खूप छान दाखवून दिले आम्हाला. त्यामुळे तुमची खूप खूप आभार आहे की आता म्हणजे तुम्ही जेव्हा सांगतात की ग्रॅटिट्यूड करा तर पहिलं ग्रॅटिट्यूड आम्ही तुम्हालाच करते की नाही तुम्ही आम्हाला सगळं दाखवून दिलेलं आहे असं होते. वा, खूप मोठी गोष्ट आहे ही. खूप पण सुंदर या आहे. सगळ्या गोष्टींचं काही नॉलेज नव्हतं काहीच माहित नव्हतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपणच ठरवायची आपणच त्याचा विचार करायचा आपणच सोडून द्यायची असंच सगळं आयुष्यात चाललं होतं. पण आता तसं नाही आता चेंज झालेलं आहे की आता आयुष्य म्हणजे काय आनंद म्हणजे काय हे कळायला लागेल. फार मोठी गोष्ट आहे. खूप छान. खूप सुंदर बदल झालाय. हा आणि मी तसे तुमचे बरेचसे अटेंड केले आहेत ना तुमचे कोर्सेस बरेचसे आहेत त्यामुळे खूप फरक पडत गेलेला आहे की आता ते सगळं आतमध्ये उतरायला लागलेलं आहे. बरोबर. त्या फ्लो मध्ये हा राहावं लागतं नेहमी. अगदी खरं हा आहे. हा हा की तुम्ही मागे म्हणाला होता की प्रत्येक वेळेला मोटिवेशन करायला तसं मला ना सारखं मोटिवेशनचे व्हिडिओ बघायला लागायचे. आता ती हम्म. परिस्थिती नाहीये. आता छान सगळं आता एकदम म्हणजे हलकी आहे परिस्थिती. एकदम हलके हा आता कोणतीच गोष्ट जास्त ओव्हर थिंकिंग नाही गिल्ट नाही काहीच नाही. आता मनात एक गोष्ट म्हणजे म्हणजे एक गेले की आपण कोणाचं वाईट नाही ना करत मग बस मग काही येस. कसलीच चिंता नाही करायची. अगदी बरोबर. आणि खूप कसं तुमच्या मोलाचं वाटतं. दाखवून दिलं आम्हाला तुमच्याकडून हे सगळं शिकायला मिळालं. आणि माझी इच्छा आहे की एक दिवस तरी तुम्हाला भेटावं. नक्की नक्की भेटूया आपण. शंभर प्रत्यक्ष टक्के हा नक्की. हा